शहरात सोमवारी महानगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवत इतवारा बाजार, झेंडा चौक, बापट चौक या ठिकाणी जोरदार कारवाई केली आहे। उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी स्पष्ट केलं आहे की ही मोहीम थांबणार नाही आणि जप्त केलेले साहित्य सुद्धा परत मिळणार नाही। अमरावती शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा सोमवारी राबविण्यात आलाय। ट्रक आणि जेसीबीच्या मदतीने इतवारा बाजार, झेंडा चौक, चित्रा चौक, नगर वाचनालय व बापट चौक परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। मोहीम सुरू होताच अनेक विक्रेत्यांनी आपल्या हातगाड्यांची सैरावैरा हालचाल केली, मात्र अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले। लोखंडी स्टूल्स, कपड्यांचे गठ्ठे, फलक, जाळ्या हे सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले। या मोहिमेत हातगाडीधारक, पथविक्रेते, दुकानदार यांच्यावरही कारवाई झाली। तसेच काही व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर अतिक्रमण करून ठेवलं होतं, तेही हटविण्यात आलंय। उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी स्पष्ट सांगितलंय की शहरभरात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असून कोणालाही अडथळा निर्माण करणाऱ्या पद्धतीने व्यवसाय करू दिला जाणार नाही। विशेष म्हणजे जप्त केलेले साहित्य परत मिळणार नाही, असाही सक्त इशारा त्यांनी दिला आहे। कारवाई दरम्यान झोन क्रमांक 5 चे सुभाष जानोरे, झोन क्रमांक 2 चे भूषण पुसतकर, उपअभियंता अवसरे व अतिक्रमण पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस बंदोबस्तात ही मोहीम शांततेत पार पडली। शहरातील रस्त्यांची स्वच्छता आणि मोकळेपणा राखण्याकरिता अशा मोहिमा गरजेच्या आहेत, मात्र पथविक्रेत्यांच्या पुनर्वसनाचीही तितकीच गरज आहे। प्रशासनाच्या मोहिमेची दिशा योग्य असली तरी त्याला मानवी चेहरा देणंही तितकंच महत्त्वाचं आहे।